अपूर्णांक. या ठिकाणी आपल्याला एक पूर्ण वस्तू दिसतीये. या वस्तूचे दोन समान भाग केले आणि त्यातला एक भाग घेतला तर तो त्या वस्तूचा अर्धा भाग होतो. पूर्ण वस्तूचा अर्धा भाग या अपूर्णांकांनी दाखवतात. आता याच वस्तूचे समजा 4 समान भाग केले आणि त्यातला एक भाग घेतला तर तो या अपूर्णांकांनी दाखवतात. म्हणजेच हाही अपूर्णांक आहे आणि हाही अपूर्णांक आहे. या अपूर्णांकात रेघेच्या वर लिहिलेली संख्या अंश असते आणि रेघेच्या खाली लिहिलेली संख्या छेद असते. या अपूर्णांकाचं वाचन आपण करणार 1/2 किंवा 1/2. या अपूर्णांकाचं वाचन करणार 1/4 किंवा 1/4. आता या वस्तूचे इथे आपण 4 समान भाग केलेत. त्यापैकी 3 भाग घेतले तर घेतलेले एकूण भाग म्हणजे पाऊण भाग आणि हा भाग या अपूर्णांकांनी दाखवतात. याचं वाचन आपण करणार 3/4 किंवा 3/4. आता याखेरीज आणखीही काही अपूर्णांक असतात. या ठिकाणी आपल्याला एक वर्तुळाकार चकती दिसते. तिचे आपण 5 समान भाग केले आणि त्यातले 3च भाग रंगवले. आता चकतीचा रंगवलेला भाग आपण कोणत्या अपूर्णांकांनी दाखवणार? तर 3/5. बरोबर. म्हणजे छेद आपल्याला काय दाखवतो? तर त्या वस्तूचे किती समान भाग केले आणि अंश काय दाखवतो? त्या भागांपैकी किती भाग घेतले. आता अपूर्णांकांचे वेगळे वेगळे अर्थ कसे होतात ते बघा. दिलेला अपूर्णांक आहे 2/3. याचा अर्थ काय होतो? तर एका वस्तूचे 3 समान भाग केले आणि त्यापैकी 2 भाग घेतले. दुसरा अर्थ काय होईल? एका वस्तूचे 3 समान भाग केले म्हणजे प्रत्येक भाग 1/3 असणार. बरोबर. आता 2 वेळा आपण 1/3 घेतला म्हणजे काय केलं? 1/3 अधिक 1/3 म्हणजेच 2 गुणिले 1/3 म्हणजेच 1/3 ची दुप्पट केली. हाही एक अर्थ असतो. आणि तिसरा काय अर्थ होईल? की 2/3 म्हणजे 2 वस्तूंची तिघांमध्ये समान वाटणी. आता ही सारणी पूर्ण करा. 3/4 म्हणजे बेरीज रूपात 1/4 अधिक 1/4 अधिक 1/4 म्हणजे पटरूपात 1/4 ची 3 पट. गुणाकार रूपात 1/4 गुणिले 3. किती वेळा? 3 वेळा 1/4. अपूर्णांक आहे 5/6. बेरीज रूपात कसा लिहिणार? 1/6 अधिक 1/6 अधिक 1/6 अधिक 1/6 अधिक 1/6 म्हणजेच 1/6 ची 5 पट. 1/6 गुणिले 5 म्हणजे 5 वेळा 1/6. यानंतर खालील आकृत्यांमध्ये रंगवलेले व न रंगवलेले भाग अपूर्णांक रूपात लिहा व त्यांचे वाचन शब्दात लिहा. या ठिकाणी रंगवलेला अपूर्णांक शोधण्यासाठी एकूण भाग मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे छेदामध्ये येईल 8 आणि रंगवलेला भाग आहे 4 म्हणून रंगवलेला अपूर्णांक 4/8. न रंगवलेला अपूर्णांक 1 2 3 4 म्हणजे 4/8. या आकृतीत रंगवलेल्या अपूर्णांकासाठी एकूण भाग 1 2 3 4 5 आणि रंगवलेले 1 2 म्हणून रंगवलेला अपूर्णांक 2/5 आणि न रंगवलेला अपूर्णांक 3/5.
या आकृतीत एकूण भाग 6, रंगवलेला अपूर्णांक 1/6, न रंगवलेला अपूर्णांक 5/6. या आकृतीत एकूण भाग 7, रंगवलेला अपूर्णांक 2/7, न रंगवलेला अपूर्णांक 5/7. लक्षात घ्या, प्रत्येक आकृतीत रंगवलेला आणि न रंगवलेला दोन्ही भाग मिळून पूर्ण आकृती आहे. म्हणजेच या आकृतीमध्ये रंगवलेला भाग 2/7 आणि न रंगवलेला 5/7 म्हणजे दोन्ही मिळून 7/7. पुढचा प्रश्न, प्रत्येक आकृतीच्या खाली अक्षरात लिहिलेला अपूर्णांक त्या पुढच्या चौकटीत लिहा आणि आकृतीचा तेवढाच भाग रंगवा. या ठिकाणी 2/3 म्हणून रंगवलेला भाग 2, एकूण भाग 3. या ठिकाणी 5/6 म्हणजे एकूण भाग 6, रंगवलेले भाग 5. यानंतर खालील अपूर्णांकातील अंश आणि छेद लिहा. 3/7, अंश 3/7, 8/11, अंश 8/11, 4/5, अंश 4/5. यानंतर बघूया पूर्णांकयुक्त अपूर्णांक. आपल्याकडे 3 पेरू आहेत आणि हे 3 पेरू 2 मुलांना आपल्याला समान वाटायचे आहेत. तर हे वाटप कसं करूया? पहिला प्रकार म्हणजे प्रत्येक पेरूचे 2 समान भाग केले. आता प्रत्येक पेरूतला एक भाग म्हणजेच अर्धा पेरू प्रत्येकाला दिला. अर्धा पेरू ह्याला, अर्धा पेरू ह्याला, पुन्हा अर्धा पेरू ह्याला, अर्धा पेरू ह्याला, पुन्हा अर्धा पेरू ह्याला, अर्धा पेरू ह्याला. म्हणजे प्रत्येकाच्या वाट्याला 1/2 असे 3 भाग आले. म्हणजेच प्रत्येकाला 1/2 गुणिले 3 बरोबर 3/2 पेरू मिळणार. आता दुसऱ्या प्रकारे वाटप करूया. आपल्याकडे 3 पेरू आहेत. एकाला एक पूर्ण पेरू दिला, दुसऱ्यालाही एक पूर्ण पेरू दिला. आता उरला आपल्याकडे एकच पेरू. या पेरूचे 2 समान भाग केले. एक भाग म्हणजेच थोडक्यात अर्धा पेरू एकाला दिला आणि दुसऱ्याला अर्धा पेरू दिला. म्हणजे प्रत्येकाच्या वाट्याला काय आलं? तर एक पूर्ण पेरू आणि एक 1/2 पेरू. म्हणजेच प्रत्येकाला 1 अधिक 1/2 पेरू मिळाला. आता हेच आपण 1 अधिक 1/2 म्हणजे 1.1/2 असं लिहायचं. मग या दोन्ही वाटपाच्या पद्धतीवरून आपल्या असं लक्षात आलं की 3/2 बरोबर 1.1/2. तर अशा अपूर्णांकांना पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणतात. कारण त्यामध्ये काही भाग असतो पूर्णांक आणि काही भाग असतो अपूर्णांक. यानंतर 1/2, 2/2, 3/4, 1 पूर्ण आणि 1 पाव भाग मिळून किती होणार? 1 अधिक 1/4 म्हणजेच 1.1/4. यालाच 1/2 असं म्हणतात. आता 2/2 म्हणजे काय? तर 2 अधिक 1/4 म्हणजेच 2.1/4 बरोबर 2/2. 3/4 म्हणजे 3.1/4. 4/4 म्हणजे 4.1/4. यानंतर 1.5, 2.5 आणि 3.5. 1 पूर्ण आणि अर्धा मिळून होतो 1.1/2. यालाच म्हणायचं 1.5. 2 पूर्ण आणि अर्धा म्हणजे 2.1/2 किंवा 2.5. 3.1/2 म्हणजे 3.5. 4.1/2 म्हणजे 4.5. यानंतर 2.25, 2.3, 2.4. 1 पूर्ण आणि पाऊण म्हणजे 1.3/4 किंवा 2.25 म्हणजेच पाव कमी 2ला.
आता 2.3/4 म्हणजे पाव कमी 3 ला म्हणजे 2.25. 4.3/4 म्हणजे पाव कमी 5 ला म्हणून 4.25. आता हे अपूर्णांक वाचा आणि शब्दात लिहा. 2.3/4 3.25 3.1/4 3.25 11.1/2 11.5. यानंतर अपूर्णांकांची तुलना. या ठिकाणी समान लांबीच्या काही पट्ट्या आहेत आणि प्रत्येक पट्टीमध्ये वेगळा वेगळा भाग रंगवलेला आहे. आता प्रत्येक पट्टीतला रंगवलेला भाग हा अपूर्णांकाच्या रूपात आपण इथं लिहूया. या ठिकाणी 1/2, या ठिकाणी 1/3, हा आहे 1/4, हा आहे 1/5, हा आहे 1/6. आता या चित्रांचं आणि या सगळ्या अपूर्णांकाचं निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येतं की 1/2 आणि 1/3 यामध्ये कोणता अपूर्णांक लहान आहे तर 1/3 आणि 1/5 आणि 1/6 यातला कोणता अपूर्णांक लहान आहे 1/6 आणि 1/3 आणि 1/5 यापैकी मोठा अपूर्णांक कोणता तर 1/3. म्हणजेच अंश 1 असणाऱ्या अपूर्णांकांचा छेद जसजसा मोठा होत जातो तसतशी अपूर्णांकाची किंमत कमी होते. आता खालील चौकटीत बरोबर, च्यापेक्षा लहान आणि च्यापेक्षा मोठे यापैकी योग्य चिन्ह लिहा. 1/8 मोठे 1/10 पेक्षा. 1/5 लहान 1/3 पेक्षा. 1/3 बरोबर 1/3. 1/200 लहान 1/100 पेक्षा. आता समूहाच्या संदर्भातील अपूर्णांक. या ठिकाणी आपल्याला 4 मेणबत्त्या दिसतायत. म्हणजेच हा आहे 4 मेणबत्त्यांचा समूह. त्याचे आपण 2 समान भाग केले आणि त्यातला एक भाग रंगवला. म्हणजेच आपण काय रंगवलं तर 1/2 भाग रंगवला. यावरून तुमच्या लक्षात आलं की 4चा 1/2 म्हणजे 2. या ठिकाणी 12 चेंडूंचा समूह आहे. त्याचे 4 समान भाग केले आणि त्यातले 3 भाग रंगवले. म्हणजेच 3/4 भाग रंगवला. म्हणून 12चा 3/4 बरोबर 9. आता दिलेल्या समूहाच्या दिलेल्या अपूर्णांका एवढ्या भागाभोवती गोल करा. 1/2, 2/3, 3/4, 2/4. आशा आहे या व्हिडिओमधील टॉपिक तुम्हाला समजले असतीलच. अजून पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शेअर करून पुढील व्हिडिओसाठी आम्हाला प्रोत्साहित करा.